आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाह हाही अतिशय महत्वाचा पार्ट आपल्याला अभ्यासाला आहे. यावर आपल्याला मॅक्झिमम प्रश्न विचारत असतात. तर आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाह म्हणजे नेमकं काय होते, त्याची सर्वप्रथम मांडणी कोणी केलेली आहे, सर्वप्रथम ही संकल्पना कोणी मांडलेली आहे, या संकल्पनेला विकसित करण्याचे श्रेय कोणत्या अर्थशास्त्रज्ञांना जाते. हे सगळे जे छोटे छोटे जे प्रश्न आहे, हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नामध्ये विचारतात. ठीक आहे. आता आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाहाची जी संकल्पना आहे, मांडणी आहे, सर्वप्रथम मांडणी आहे ही आयरिश अर्थतज्ञ रिचर्ड कॅन्टिलॉन यांनी मांडलेली आहे. म्हणजेच कधी मांडलेली आहे, या कॅन्टिलॉनचा कालखंड आहे 1680 ते 1734 हा जो कालखंड आहे. या कालखंडामध्ये जो अर्थतज्ञ होऊन गेलेला आयरिश आहे ना, इंग्लंड जवळ जे मोठं छोटस बेट आहे आयरिश, तर आयरिश अर्थतज्ञ आहे हा रिचर्ड कॅन्टिलॉन. याचा कालखंड आहे 1680 ते 1734. याने सर्वप्रथम या आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाह ही संकल्पना मांडलेली आहे. त्याच्यानंतर रिचर्ड कॅन्टिलॉन यांच्या मत काय होता या आर्थिक क्रियांबद्दल, की अर्थव्यवस्थेतील जे व्यवहार आहेत, एक मिनिट मी आता अर्थव्यवस्थेतील यांचं मत काय आहे, या रिचर्ड कॅन्टिलॉनचं मत काय होतं, की अर्थव्यवस्थेतील जे व्यवहार आहेत, व्यवसाय आणि घरेलू क्षेत्रामध्ये उत्पन्न आणि वस्तूचा चक्राकार प्रवाह अनुभवास येतो. अर्थव्यवस्थेमध्ये काय होत असते, की वेगवेगळे क्षेत्र असतात आहे ना. जसं आता क्षेत्रानुसार जर आपण अभ्यास करायचं झालं तर तुम्हाला माहित आहे की प्राथमिक क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र आहे आणि तृतीय क्षेत्र आहे, असं आपण ढोबळमानाने म्हणतो. तर प्राथमिक क्षेत्रामध्ये शेती आणि तत्संबंधित व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन, वराह पालन, हे सगळे जे शेतीशी निगडीत असे जे काही छोटे मोठे धंदे आहेत, ते सगळे प्राथमिक क्षेत्रामध्ये येत असतात. द्वितीय क्षेत्र हा असा आहे, द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग किंवा छोटे मोठे उद्योग, कुटीर उद्योग याचा समावेश आपल्या या द्वितीय क्षेत्रामध्ये होत असतो. आणि तृतीय क्षेत्र असं आहे, त्याला आपण सर्व्हिस सेक्टर म्हणतो, त्याच्यामध्ये सेवा सेक्टरचा समावेश होतो. तर या आयरिश कॅन्टिलॉनचं मत असं आहे की अर्थव्यवस्थेतील व्यवसाय आणि घरेलू क्षेत्रामध्ये जे उत्पन्न आहे आणि वस्तूचा चक्राकार प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये आढळून येतो, असं या रिचर्ड कॅन्टिलॉनचं असं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आधुनिक काळात आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाह ही संकल्पना जी आहे ही विकसित करण्याचे श्रेय जे आहे तर फ्रँक नाईट या अर्थतज्ञांना जाते. कुठला अर्थतज्ञ? फ्रँक नाईट. या फ्रँक नाईटचा कारकीर्द होती 85 ते 1972 या कालखंडामध्ये हा फ्रँक नाईट नावाचा अर्थतज्ञ होऊन गेला. या फ्रँक नाईटने या आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाहाची संकल्पना विकसित करण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे की संपत्तीचे जे चक्र आहे ना, हे विश्लेषणाच्या आधारे अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांचे विश्लेषण केलेलं आहे. संपत्तीच्या जे चक्र आहे, उत्पन्नाचे जे चक्र आहे, ते अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे कार्य करीत असते याचे विश्लेषण या फ्रँक नाईटने केलेले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाह ही संकल्पना स्पष्ट करण्याचे श्रेय केन्सला सुद्धा जात असते. ही संकल्पना विकसित करण्याचे श्रेय हे जे.एम. केन्सला सुद्धा जात असते. तर मग या जे.एम. केन्सचे असे मत आहे की अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रा आणि वस्तू या चक्राकार प्रवाहाने फिरत असतात है ना. अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रा आणि वस्तू है ना, मुद्रा म्हणजे पैसा आपण त्याला म्हणतोय, आणि वस्तू म्हणजे आपले गुड्स किंवा प्रोडक्ट असतात, त्याला आपण वस्तू म्हणतो. तर हे मुद्रा आणि वस्तू या चक्राकार प्रवाहाने फिरत असतात. म्हणजेच मुद्रा आणि वस्तू घरेलू क्षेत्राकडून व्यवसाय क्षेत्राकडे, पुन्हा व्यवसाय क्षेत्राकडून घरेलू क्षेत्राकडे असा चक्राकार प्रवाह फिरत असतो.
असं या केन्सचं म्हणणं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाहाच्या प्रस्तावनेमध्ये असे मांडता येईल की आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाहाची जी संकल्पना आहे सर्वप्रथम यांनी कोणी मांडलेली आहे, ते आयरिश अर्थतज्ञ रिचर्ड कॅन्टिलॉननी मांडली आहे. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये या चक्राकार प्रवाहाची संकल्पना विकसित करण्याचे श्रेय जर कुणाला जात असेल तर ते फ्रँक नाईट या अर्थतज्ञांना जातो. त्याचप्रमाणे आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाह ही संकल्पना केन्स यांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे. तर तुम्हाला याच्यामधून ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारतात. आता त्यानंतर आपण बघू की आर्थिक व्यवहारांच्या चक्राकार प्रवाहाची व्याख्या काय आहे आणि हे चक्राकार प्रवाह म्हणजे नेमकं काय होत असते. आता बघा की क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आपण 3 क्षेत्र बघितलेली होती. एक प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. ठीक आहे. आता प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि सेवा क्षेत्र हे क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेमध्ये 3 पाडलेले आहेत. परंतु आर्थिक व्यवहारांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे क्षेत्र अनुभवास येतात. एक घरेलू क्षेत्र आहे, दुसरा व्यावसायिक क्षेत्र, तिसरा आहे विदेशी व्यापार क्षेत्र आणि त्याच्यानंतर मग घरेलू क्षेत्र आहे, व्यवसाय क्षेत्र आहे, त्याच्यानंतर मग सहकारी क्षेत्र आहे आणि विदेशी व्यापार क्षेत्र. अशा प्रकारचे 4 व्यावसायिक क्षेत्र किंवा घटक आपल्याला अनुभवास येत असतात. आता घरेलू क्षेत्र म्हटलं की घरेलू क्षेत्रामध्ये काय असते? घरेलू क्षेत्र म्हणजे कुटुंब. याच्यामध्ये कुटुंब आपण समोरच्या भागामध्ये आपण त्याचा अभ्यास करू. तर घरेलू क्षेत्राकडून व्यवसाय क्षेत्राकडे विनिमयाच्या माध्यमाने होणारा उत्पादन घटकाचा प्रवाह आणि व्यवसाय क्षेत्राकडून घरेलू क्षेत्राकडे होणारा वस्तू व सेवांचा प्रवाह चक्राकार पद्धतीने सुरू असतो. यालाच आपण आर्थिक व्यवहारांचा चक्राकार प्रवाह असे म्हणतो. आता घरेलू क्षेत्राकडून व्यवसाय क्षेत्राकडे विनिमयाच्या माध्यमाने होणाऱ्या उत्पादन घटकाचा प्रवाह म्हणजे काय की घरेलू क्षेत्र आहे. हा घरेलू क्षेत्रामध्ये तुम्हाला माहित आहे, मागच्या वर्षी मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की उत्पादनाचे घटक आहे ना. त्या घरेलू क्षेत्राकडे काय असते? घरेलू क्षेत्रामध्ये कुटुंबाचा समावेश होतो, कुटुंब समाजाचा समावेश होत असतो. कुटुंब, समाज, व्यक्तीचा समावेश या घरेलू क्षेत्रामध्ये होत असतो. आपण समोर बघू या घटकांचा अभ्यास. तर घरेलू क्षेत्रामध्ये कुटुंबाचा अभ्यास होत असतो. तर मग घरेलू क्षेत्राकडे काय आहे? उत्पादनाची साधने आहे. आता उत्पादनाची साधने कोणती? भूमी आहे, श्रम आहे, त्याच्यानंतर काय आहे? संघटक आहे, त्याच्यानंतर भांडवल आहे. हे 4 उत्पादनाचे जे घटक आहेत, हे 4ही उत्पादनाचे घटक हे घरेलू क्षेत्राच्या मालकीचे असतात, आहे ना. मग हे उत्पादनाचे घटक काय करतात? हे उत्पादनाचे घटक हे घरेलू क्षेत्र विकतात किंवा विनिमय करतात, दुसऱ्याला देतात. जसं मजुरी आहे ना, आपण श्रम म्हटलेला आहे. श्रम हा कुटुंब क्षेत्राकडे असतो किंवा घरेलू क्षेत्राकडे असतो. तर मग हा जो श्रम आहे, हा श्रम विकल्या जात असतो किंवा त्या श्रमाचे विनिमय होत असते. कुणाला? तर व्यवसाय क्षेत्राला, म्हणजे एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या प्रोडक्शन फॅक्टरीला, है ना, व्यवसाय क्षेत्राला म्हणतो आपण. मग व्यवसाय क्षेत्रामध्ये आपण श्रमाला गुंतवत असतो. भांडवल कोणाकडे असते? घरेलू क्षेत्राकडे असते. मग भांडवल आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये गुंतवत असतो. भूमी कोणाकडे असते? घरेलू क्षेत्राकडे असते. मग या घरेलू क्षेत्राची भूमी आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये गुंतवत असतो. संयोजक म्हणजे मालक हा काय? मालकाला सुद्धा आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये गुंतवत असतो. याचे विनिमय होत असते. म्हणजेच काय की हा जो संयोजक आहे व्यवसाय क्षेत्रामध्ये जाऊन आपला उद्योगधंदा स्थापन करत असतो. या प्रकारे घरेलू क्षेत्रामध्ये जे काही उत्पादनाची साधने आहेत, म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, या 4ही साधनांचा विनिमय होत असतो. म्हणजेच देवाणघेवाण होत असते. कुणाला होत असते? व्यवसाय क्षेत्राकडे होत असते. आणि मग व्यवसाय क्षेत्रामध्ये या 4ही साधनांचा वापर करून जे उत्पादन होत असते, उत्पादन होतो ना, है ना. हे आपण 4ही क्षेत्र एखाद्या फॅक्टरीमध्ये गुंतवले. फॅक्टरी म्हणजे काय? मग व्यवसाय क्षेत्र. कंपनी म्हणजे काय? मग ते व्यवसाय क्षेत्र येते. मग या 4ही उत्पादन घटकाचा आपण विनिमय केल्यानंतर किंवा व्यवसाय क्षेत्रामध्ये गुंतवल्यानंतर किंवा कंपनीमध्ये गुंतवल्यानंतर
या चारही उत्पादनाच्या साधनांचा वापर करून वस्तूचं उत्पादन होत असते आणि हेच उत्पादन याच उत्पादनाचा विनिमय कुणाला होतो? घरेलू क्षेत्राला होतो. घरेलू क्षेत्राला आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या आवश्यक सगळ्या वस्तू व्यवसाय क्षेत्राकडून तो खरेदी करत असतो. म्हणजेच घरेलू क्षेत्राकडे उत्पादनांच्या साधनांचा विनिमय कोणाकडे होत असतो? व्यवसाय क्षेत्राकडे. आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये झालेले जे उत्पादन आहे ते उत्पादित वस्तू व्यवसाय क्षेत्र खरेदी करीत असतो. म्हणजेच हे घरेलू क्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्र याच्यामध्ये जे विनिमय होत असते त्यालाच आपण चक्राकार प्रवाह असे पण म्हणतो. आता या ठिकाणी आपण दोनच क्षेत्र घेतलेले आहे, घरेलू क्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्र. परंतु अर्थव्यवस्थेमध्ये या आर्थिक व्यवहारांच्या चक्राकार प्रवाहाचे 4 घटक आपण सांगितलेले आहे: घरेलू क्षेत्र, व्यवसाय क्षेत्र, विदेशी विनिमय क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र. मग या चारही क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या घटकांचा प्रवाह किंवा वस्तू व सेवांचा प्रवाह कसं काय कार्य करीत असतो त्याला आपण उत्पादन क्षेत्राचा, व्यवसाय क्षेत्राचा, आर्थिक क्षेत्राचा चक्राकार प्रवाह असे आपण म्हणतोय. कारण उत्पादनाची साधने आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये टाकत असतो, गुंतवित असतो आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये जे काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असतो ते वस्तू आणि सेवांचं उत्पादन घरेलू क्षेत्र खरेदी करीत असतो किंवा घरेलू क्षेत्राकडे त्याचा विनिमय होत असतो. असे हे गोल गोल चक्र जे आहे हे गोल गोल चक्र नेहमी फिरत असते, म्हणून त्याला आपण चक्राकार प्रवाह असे आपण म्हणतो आहे. ठीक आहे, आता हे चक्राकार प्रवाह कसे कार्य करते आपण समोरच्या पार्टमध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी या ठिकाणी व्याख्या सांगितलेली आहे की अर्थव्यवस्थेतील उत्पन्न खर्च एका चक्रीय पद्धतीने प्रवाहित होत असतो. चक्रीय पद्धतीने म्हणजे गोल गोल फिरत असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं की गोल गोल फिरत असते. कशाचा? उत्पन्न आणि खर्चाचा. आता उत्पन्न म्हणजे कोणतं? आता घरेलू क्षेत्र जेव्हा व्यवसाय क्षेत्राकडे जेव्हा आपल्या उत्पादन साधनांचा गुंतवणूक करत असते तर मग या चारही उत्पादन साधनांना मोबदला मिळत असतो. म्हणजे भूमी जर गुंतवली तर भूमीला तुम्हाला खंड मिळत असतो, म्हणजे रेंट म्हणतो त्याला. श्रम जर गुंतवले तर श्रमाला काय मिळत असते? मजुरी मिळत असते. भांडवलावर काय मिळत असते? तर व्याज मिळत असते. आणि संयोजकाला काय मिळत असते? तर नफा मिळत असतो. म्हणजेच काय? हे घरेलू क्षेत्राचे उत्पन्न झाले, हे की नाही? घरेलू क्षेत्राचे उत्पन्न झाले. आणि व्यवसाय क्षेत्र काय करतो? या ठिकाणी वस्तूचं उत्पादन करतो आणि वस्तूचं उत्पादन केल्यानंतर घरेलू क्षेत्राला ते विकत असतो. मग घरेलू क्षेत्र काय? यांना पैसे देऊन ते वस्तू आणि सेवा विकत घेत असतो. म्हणजेच उत्पन्न व खर्च हे असे गोल 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 फिरत असतात एका विशिष्ट पद्धतीने. त्यालाच आपण आर्थिक उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असे आपण या ठिकाणी बोलतो आहे. आता या चक्राकार प्रवाहाचे क्षेत्र म्हटलेलं होतं मी तुम्हाला. तर या उत्पन्न चक्राकार प्रवाहाचे 4 क्षेत्र आपल्याला आढळतात. एक घरेलू क्षेत्र. घरेलू क्षेत्राकडे काय असते? भूमी असते, श्रम असते, भांडवल आणि संयोजक असते. आता यात व्यक्ती, कुटुंब किंवा व्यक्ती समूहाचा समावेश या घरेलू क्षेत्रामध्ये होत असतो. कुणाचा? व्यक्ती, कुटुंब किंवा व्यक्तीच्या समूहाचा म्हणजे समाजाचा. ते उपभोगासंबंधी सर्व काही निर्णय घेत असतात. उपभोगासंबंधी म्हणजे वस्तूच्या खरेदी संबंधी किंवा विक्रीच्या संबंधी संपूर्ण निर्णय हे व्यक्ती, समाज आणि कुटुंब घेत असतो. आणि या घरगुती क्षेत्राचे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे मालक असतात, है ना? घरगुती क्षेत्राकडे काय असते? भूमी असते, श्रम असते, भांडवल आणि संयोजक. हे सगळे जे चारही उत्पादनाची जी साधने आहेत ही चारही उत्पादनाची साधने ह्या घरेलू क्षेत्राच्या मालकीची असतात. काय? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आता या चारही उत्पादनाच्या साधनांना काय मिळत असतो? भूमीला खंड मिळत असतो, आहे की नाही? भूमीला खंड मिळतो, श्रमाला मजुरी मिळत असते, भांडवलावर व्याज मिळत असतो आणि संयोजकाला नफा मिळत असतो. अशा प्रकारे हे चारही जे साधने आहेत हे चारही साधने घरेलू क्षेत्राच्या मालकीची असतात. त्याच्यानंतरचं दुसरा क्षेत्र आपण बघूया, याला आपण व्यवसाय क्षेत्र असे म्हणतो. आता या व्यवसाय यात काय होत असते की वस्तूचे उत्पादन न करता केवळ विक्री करणारा लहान छोटा मोठा दुकानदार, तसेच उत्पादन किंवा विक्रेता म्हणजे त्याला आपण पेटी म्हणतो, भागीदार, दुकानदार आहे ना. दुकानदार सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये दुकानदार किंवा एखादी कंपनी या व्यवसाय क्षेत्रामध्ये
येत असते. व्यवसाय क्षेत्रामध्ये या छोट्या मोठ्या विक्रेत्यांचा म्हणजे उत्पादन करणारी फॅक्टरी वेगळी, तर ही वेगळी, आणि यामध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये छोटी मोठी दुकानदार आहेत, त्याच्यानंतर उत्पादक आहे, विक्रेता आहे, छोट्या मोठ्या पेढ्या आहेत. पेढ्या म्हणजे आपण छोटी मोठी कंपनी म्हणतो त्याला. भागीदारी एखाद्या संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, खाजगी व सार्वजनिक कंपन्या इत्यादींचा या व्यवसाय क्षेत्रामध्ये समावेश होत असतो. आता वस्तू आणि सेवांच्या उत्पादन संबंधीचा जे निर्णय आहे या व्यवसाय क्षेत्राद्वारे थेट किती वस्तूचं उत्पादन बाजारपेठेमध्ये हवा आहे ना, किती वस्तू आपल्याला बाजारपेठेमध्ये दिवाळीसाठी किती लाइटिंग्स पाहिजे, किती फटाके पाहिजे, या संबंधीचा संपूर्ण जो निर्णय आहे हा व्यवसाय क्षेत्र या ठिकाणी घेत असतो. त्याच्यानंतर व्यवसाय क्षेत्र हे उत्पादन घटकाची नियुक्ती करत असतो. म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत, 4 उत्पादनाचे घटक आपण सांगितलेले आहे. म्हणजे उत्पादनाचे घटक कुणाच्या मालकीचे असतात? हे कुटुंबाच्या मालकीचे असतात. हे कुटुंबाच्या मालकीची उत्पादनाची जी घटक आहे, तर किती घटक या व्यवसाय क्षेत्रामध्ये आवश्यक आहेत या संदर्भाचा जो निर्णय आहे, हा या संदर्भाचा निर्णय हे व्यवसाय क्षेत्र घेत असतात आणि त्याप्रमाणे उत्पादन घटकांची नियुक्ती करीत असतात. म्हणजेच उत्पादन घटकाच्या मालकाला मोबदला देऊन ते उत्पादनाचे घटक ते व्यवसाय क्षेत्र विकत घेत असतात. ठीक आहे. आता या ठिकाणी व्यवसाय क्षेत्र नफा मिळवण्याकरिता वस्तू आणि सेवांचं उत्पादन करीत असतो. अशा प्रकारे व्यवसाय क्षेत्रामध्ये लहान मोठे दुकानदार, उत्पादक, विक्रेता, पेट्या, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, खाजगी व सार्वजनिक संस्था इत्यादींचा समावेश होत असतो. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासंबंधीचा संपूर्ण निर्णय जो आहे हा व्यवसाय क्षेत्र घेत असतो. किती उत्पादन साधनांची व्यवसाय क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची या संदर्भातला निर्णय हे व्यवसाय क्षेत्र घेत असतात. आणि उत्पादन घटकाच्या जे मालक असतात म्हणजे कुटुंबाचे क्षेत्र असतात त्याला मोबदला देण्याचे कार्य हे व्यवसाय क्षेत्र करीत असतात. आणि या व्यवसाय क्षेत्राचा नफा मिळवण्याचा मुख्य हेतू असतो. ठीक आहे. अशा प्रकारे व्यवसाय क्षेत्र आणि कौटुंबिक क्षेत्र 2 क्षेत्र झाले. त्याच्यानंतर तिसरा क्षेत्र आहे सहकारी क्षेत्र, सरकारी क्षेत्र. याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचे आपण 3 प्रकार या ठिकाणी बघणार आहोत. सरकारी क्षेत्रामध्ये भांडवलवादी अर्थव्यवस्था, दुसरा आहे समाजवादी अर्थव्यवस्था, तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय हे बघा, हे जे 4-4 मार्काला प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय स्पष्ट करा, किंवा समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय स्पष्ट करा, आणि मिश्र अर्थव्यवस्था मध्ये म्हणजे काय हे स्पष्ट करा. अशा प्रकारचं 3 अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत, भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय? भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सरकारचा फारसा हस्तक्षेप नसतो. केवळ व्यक्ती आणि समाज जो असतो, व्यक्ती व संपत्तीच्या अधिकाराची स्थापना व रक्षण करणे, चलन व्यवस्थेचे संचालन करणे आणि वजन मापनाचे मापदंड प्रस्थापित करणे एवढेच कार्य सरकारला करायचे असतात. म्हणजेच अधिकाराचं केंद्रीकरण जे असते, निर्णयाचं केंद्रीकरण जे असते, हा भांडवलदार वर्गाकडे असतो आहे ना. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही काय? भांडवलवादी अर्थव्यवस्था. जर्मनी, जपानची अर्थव्यवस्था ही भांडवलशाहीची अर्थव्यवस्था आहे ना. त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय होत असतो की अधिकाराचे जे केंद्रीकरण असते, निर्णय घेण्याचे केंद्रीकरण जे असते, हे केंद्रीकरण कोणाकडे असते? तर भांडवलदार वर्गाकडे असते, म्हणजे उद्योजकाकडे असते. खरा सांगायचं म्हणजे उद्योजक आहे ना. मोठमोठे जे उद्योजक आहे आपल्या देशामध्ये, अंबानी आहे, अदानी आहे, टाटा बिर्ला आहे, रतन टाटा, हे सगळे भांडवलदार वर्ग आहे. परंतु आपली अर्थव्यवस्था ही मिश्र प्रकारची आहे. यामध्ये सरकार क्षेत्राचाही वाटा मोठ्या प्रमाणात असतो आणि पब्लिक क्षेत्राचाही वाटा, सार्वजनिक क्षेत्राचा पण वाटा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अधिकाराचं केंद्रीकरण या भांडवलदार वर्गाकडे असतो. फक्त सरकारकडे काय असतो? अधिकाराचे रक्षण करणे, संपत्ती ज्याच्याकडे आहे त्याच्या अधिकाराचे रक्षण करणे, चलन व्यवस्थेचे संचालन करणे म्हणजे बँकच्या माध्यमातून चलन व्यवस्थापन व्यवस्थित करणे, आणि वजन मापनाचे मापदंड प्रस्थापित करणे एवढंच कार्य सरकारचे असते. बाकीचे सगळे जे उद्योजकासंबंधीचे जे निर्णय असतात हे भांडवलशाही वर्ग घेत असतात. त्याच्यानंतर दुसरा अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था.
समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची फारशी व्यापक भूमिकाही नसते, है ना. सरकार वस्तू व सेवांच्या किमती निश्चित करून अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादन व उपभोगाच्या क्रियावर नियंत्रण ठेवित असते. म्हणजेच उत्पादक वर्ग याही ठिकाणी असतो, भांडवलदार वर्ग याही ठिकाणी असतो, परंतु समाजवादी अर्थव्यवस्था ही अशा प्रकारची असते, याच्यामध्ये सरकारची फारशी भूमिका नसते. म्हणजेच अधिकाराचे केंद्रीकरण हे भांडवलशाही वर्गाकडे असते किंवा उद्योजकांकडे असते. फक्त सरकार काय करत असतो, वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चिती करत असतो, है ना. आणि अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन व उपभोगाच्या क्रियावर नियंत्रण ठेवत असतो, वॉच ठेवत असतो. आणि सगळे जे निर्णय आहे हा भांडवलशाही याही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीच वर्ग घेत असतो. परंतु या ठिकाणी किंमत निश्चिती आणि उत्पादन उपभोगाच्या ज्या क्रिया आहेत, उत्पादन आणि उपभोगाच्या क्रिया याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारचे असते, म्हणून याला समाजवादी अर्थव्यवस्था असेल. तिसरी अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकार बाजार व्यवस्थापनाचे कार्य बाजार व्यवस्थेला कार्यक्षम बनवित असते. सरकार खाजगी क्षेत्राच्या कार्याचे नियमन करून तसेच त्याला प्रोत्साहन देऊन व्यापार व्यवस्थेचे दोष दूर करण्याचे काम स्वतः सरकार करीत असते. उत्पादन घटकाचा वापर करून वस्तू व सेवांचे उत्पादन करते व पुढे घरगुती व व्यवसाय क्षेत्राचे यामध्ये विक्री करते. म्हणजे या ठिकाणी सरकारचा बऱ्यापैकी नियंत्रण असतो. आता या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था म्हणून काय म्हटलेलं आहे, कारण प्रायव्हेट खाजगी क्षेत्र सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह होतो आणि खाजगी भांडवलशाही जे क्षेत्र वर्ग असतो, या भांडवलशाही वर्गाला अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकार प्रेरित करीत असतो. म्हणजे आपला देश, जसं आपल्या देशामध्ये बघा की आपल्या देशामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकार विविध योजना राबवित असतो, हे की नाही. आपल्या देशामध्ये बघा अंबानी, अदानी किंवा बाकीचे जे भांडवलदार वर्ग आहे, उद्योजक वर्ग आहे, या उद्योजक वर्गांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या सरकार करीत असतो, आहे ना. म्हणून वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे गुंतवणुकीचे साधने किंवा गुंतवणुकीच्या योजना मोठमोठ्या प्रमाणामध्ये राबवल्यात. म्हणजेच वेगवेगळे क्षेत्र असतात, दोन क्षेत्र असतात, एक सरकारी क्षेत्र आणि एक पब्लिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र. मग या खाजगी क्षेत्राला गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन सरकार करीत असते, परंतु या खाजगी क्षेत्राच्या कार्याचे नियमन करण्याचे काम हे सरकार करीत असतो. दोन क्षेत्र असतात, उत्पादन व सेवा क्षेत्रामध्ये जे उत्पादन होत असते ते घरेलू व व्यवसाय क्षेत्राला कशा प्रकारे त्याची विक्री करीत असते याचे सगळे निर्णय जे आहे हे सरकार घेत असतो. अशा प्रकारे खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे काम, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम, त्यांना फॅसिलिटी पुरवण्याचे काम सरकार करीत असतो. दोन क्षेत्र या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये असतात, एक खाजगी क्षेत्र आणि एक सरकारी क्षेत्र, आणि दोन्ही क्षेत्राचा मिळून एक मिश्र अर्थव्यवस्था तयार झालेली असते आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असतात. अशा प्रकारे तीन क्षेत्र झाले. आता विदेशी व्यापार क्षेत्र, आपण शेवटचं क्षेत्र बघूया. खुली अर्थव्यवस्था असताना विदेशातून आवश्यक वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात करत असतो आपण, आणि अतिरिक्त वस्तू आपल्या देशामध्ये जर उत्पादित झाल्या त्या वस्तूची बाहेरच्या देशामध्ये विक्री करत असतो, म्हणजे निर्यात करीत असतो. हे जे क्षेत्र आहे त्याला आपण विदेशी व्यापार क्षेत्र म्हणतो. आता घरगुती क्षेत्र विदेशातून वस्तू खरेदी करून देशात आयात करीत असते. म्हणजेच आपल्या देशामध्ये ज्या वस्तूचा तुटवडा असतो ती वस्तू आपण विदेशातून आयात करीत असतो. म्हणजेच मोबाईलचे जास्त प्रमाणामध्ये उत्पादन आपल्या देशामध्ये होत नाही, म्हणून विवो, ओप्पो सारखे मोबाईल आपण चायनामधून मागवत असतो. ॲपल, वन प्लस असे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल आपण आपल्या मोबाईलची मागणी आपल्या देशामध्ये कुटुंब क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. त्यामुळे त्या मोबाईलचा आपण आयात करीत असतो, आपल्या देशामध्ये आयात करतो. त्यावेळी हा खर्च चक्राकार प्रवाहाने गळती निर्माण करत असतो. म्हणजेच आपण बाहेरच्या देशांना पैसे देऊन ते मोबाईल विकत घेत असतो. म्हणजेच चक्राकार प्रवाहामध्ये गळती येत असते, म्हणजे कुठेतरी गॅप पडत असते. तर त्यावेळी व्यवसाय क्षेत्र विदेशातून लोकांना आपल्या वस्तू व सेवा निर्यात करत असतो, विक्री करत असतो, आणि या गळतीमध्ये भरपाई करत असतो. म्हणजेच हे व्यवसाय म्हणजे हे विदेशी व्यापार क्षेत्रामध्ये या दोन गोष्टी करत असतात. ज्या वस्तूची आपल्या देशामध्ये अडचण आहे, ज्या वस्तू आपल्या देशामध्ये उत्पादित होत नाही, त्या वस्तू आपण विदेशातून आयात करीत असतो, आणि ज्या वस्तूची आपल्या देशामध्ये जास्त प्रमाणामध्ये उत्पादन होतो आहे
त्या वस्तू आपण विदेशाला मध्ये निर्यात करीत असतो. अशा प्रकारचे हे चक्र विदेशी व्यापार क्षेत्रामध्ये सुद्धा चालू असतं. आता आयातीमुळे आपण आपल्या देशातील पैसा विदेशात जात असतो, त्यामुळे गळती निर्माण होत असते आणि ही गळती निर्माण झालेली आहे, ती गळती आपण निर्यातीच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा प्रकारे हे विदेशी व्यापार क्षेत्र. या ठिकाणी 4 आपण क्षेत्र बघितले आहेत. एक घरगुती क्षेत्र, कौटुंबिक क्षेत्र आपण त्याला म्हणतो. दुसरा आहे व्यवसाय क्षेत्र. तिसरा आहे सहकारी क्षेत्र, त्याच्यामध्ये 3 प्रकार बघितले आपण अर्थव्यवस्थेचे. आणि चौथा आहे विदेशी व्यापार क्षेत्र. अशा प्रकारे चक्राकार प्रवाहाचे 4 प्रकार आपल्याला या ठिकाणी 4 क्षेत्र किंवा 4 घटक आपल्याला बघायचं आहे.